झी 24 तास एक पाऊल पुढे। गणेशोत्सव जवळ आला असताना मुंबई गोवा महामार्गाची मात्र अक्षरशः चाळण झाली। या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा खरोखरच राष्ट्रीय महामार्ग आहे का असा प्रश्न पडलाय। नेहमीची येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे यंदाही पाऊस आला आणि दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग यंदाही खड्ड्यात गेला। कोकणातून जाणाऱ्या या महामार्गावरून गणेशोत्सवात रोज हजारो प्रवासी प्रवास करतात। रत्नागिरी ते राजापूर हा 100 किलोमीटरचा रस्ता कापण्यासाठी 1.5 तासाऐवजी तब्बल 3 तास लागतात। त्यामुळे खड्ड्यांच्या रस्त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय। सार्वजनिक बांधकाम विभागाला मात्र याचं कसलंही सोयरसूतक नाही। उलट विभागाकडून अर्धा फूट खड्ड्यात अक्षरशः दगडी रचली जातात। मी रोज इथून येतो जातो ना, केवढे खड्डे सगळे हाडं जातात आमची याच्यात। आणि रोज आम्ही रत्नागिरी जाताना किंवा मुंबई जाताना 10-15 तासात जात होतो। मग रत्नागिरी आणि रोजचे आम्ही येणारे जाणारे तर नको वाटतं। आता खड्डे तर खड्डे, वर आणखी गुरं, सगळंच एकदम आहे इथे रस्त्यात। वर्षभरापूर्वी केलेल्या रस्त्यावरील खड्डे ठेकेदाराकडून भरून घेतले जातात, मात्र तरी देखील ठेकेदारावर कारवाई का केली जात नाही असा सवाल आता उपस्थित होतोय। झी 24 ताससाठी रत्नागिरीहून संदेश सावंतसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।